स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. शक्तिपातानंतर आज आपलं थोडं गॅप जास्ती झाली, पण आज आपण अन्न कोणाला चार्ज करायचं सगळ्यात पहिले ते शिकणार आणि मग आपण औराचे प्रॅक्टिकल बघणार आहोत. तर आजचं सेशन खूप महत्वाचं आहे. अजून बाकीचे लोक यायचे आहेत, तोपर्यंत आपण पहिले औराचंच बघू, कारण मग अन्न पाणी चार्ज करणं हे सगळ्यांचं सुटायला नको. तर त्याच्यामुळे बाकीचे येतात तोपर्यंत आपण औराचं प्रॅक्टिकल करणार आहे. हो सके तो व्हिडिओ ऑन रखिये, कारण व्हिडिओ ऑन असले तर तुम्ही जर औराचे प्रॅक्टिकल करताना जर कुठे चुकत असाल तर मी ते तुम्हाला गाईड करू शकणार. तर त्याच्यामुळे व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला सुरू करूया आजच्या सेशनला. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि जर आपल्यापैकी कोणी शक्तिपात राहून गेलेला असेल तर त्यांनी पुढच्या बॅचला घेऊ शकता, अन्यथा आपण 500 एक्स्ट्रा पे करून पर्सनल लेवलवर तुम्ही शक्तिपात अटेंड करू शकता. कारण जोपर्यंत तुमचा शक्तिपात होत नाही तोपर्यंत जे काही आपण प्रॅक्टिकल करणार आहे त्या प्रॅक्टिकलचा तुम्हाला बेनिफिट आणि रेकी एनर्जीचा नुसतं व्हिडिओ पाहून कुणालाही लाभ होऊ शकत नाही. जर रेकीचा जास्तीत जास्त लाभ म्हणजे शक्तिपाताशिवाय रेकी एनर्जी आपण युजच करू शकत नाही. ठीक आहे, तर आजचं आपण सगळ्यात पहिले औराचं स्कॅनिंग. एखाद्याच्या शरीराला टच न करता आपण एखाद्याचा औरा स्कॅन कसा करू शकतो हे आपण बघणार आहे. आजचा टॉपिक कसा आहे? एखाद्याच्या शरीराला टच न करता त्याच्या शरीरावर कुठे काही पेन आहे का, कुठे काही वेदना आहे का ते आपण बघू शकतो. ठीक आहे, तर आता ज्यांच्या घरी एखादा व्यक्ती आहे ज्यांना तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये सहभागी करू शकता अशा व्यक्तीला तुम्ही बोलवायचं आहे. आता आपण ते प्रॅक्टिकल करणार आहोत. कुणाकडे आहेत त्यांनी, मग त्यांना मी पिन मध्ये घेते. ज्यांच्याकडे एखादी व्यक्ती आहे आणि जे प्रॅक्टिकल करू शकतात आहे. मोरे मॅडम तुमच्याकडे आहे का? नाही, मग हँड डाऊन करा. ज्यांच्याकडे आहे एक व्यक्ती, जयश्री मॅडम तुमच्याकडे आहे? ओके, प्रतीक्षा मॅडम, हा ओके, मी तुम्हाला पिन मध्ये घेत आहे. अजून एखादा व्यक्ती ज्यांना आपण प्रॅक्टिकल साठी सहभागी, जयश्री मॅडम तुमच्यासोबत प्रॅक्टिकल करणार आहेत का ते जो मागे आहेत ते? येस ऑर नो? वैशाली कुलकर्णी मॅडम, ओके, मी तुम्हाला पिन मध्ये घेते आहे. त्याच्यानंतर ऐश्वर्या मॅडम तुमच्याकडे आहे का? ओके, एक जण पाहिजे आपल्याला अजून, आहे ना? आहे. ओके, मी तुम्हाला पिन मध्ये घेते. चला आता बाकीच्यांनी काय करायचं, जरी तुमच्याकडे आहेत एक जण प्रॅक्टिस साठी, तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही त्या जसं मी यांना सांगते यांच्याकडनं करून घेते आहे त्या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आता मी या तिघांचा माईक ऑन करते. आधी अनम्यूट करा, अनम्यूट करा ऐश्वर्या मॅडम, अनम्यूट करा. ओके, आता तुम्हाला काय करायचंय, तुमच्या समोरासमोर त्या व्यक्तीला उभं करायचंय आणि दोन्ही हात रब करायचे. आता मी जे सांगते, आज आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर की का बरं एखाद्याची एनर्जी आपल्या पूर्ण याच्यात येत असते, म्हणजे एखाद्याची एनर्जी आपल्या औरामध्ये येते, म्हणजे लग्न समारंभ आणि इकडे तिकडे गेल्यावर का बरं आपल्याला अनइझी वाटतं, पहिले आपण ते प्रॅक्टिकल करणार. ओके, ऐसा हमारे साथ क्यों होता है. तर आता काय करायचंय, त्या व्यक्तीला भिंतीकडे उभं करा. ती व्यक्ती तुमच्याकडे उठावं लागेल, तुम्हाला इथून उठावं लागेल, बसून प्रॅक्टिकल नाही करायचंय, जागेवरून उठावं लागेल. ऐश्वर्या मॅडम, प्रतीक्षा मॅडम फोन आडवा करा आणि दोन्ही हात रब करायचे आहेत. दोन्ही हात रब करायचे आहेत. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. उभं करायचंय, समोरच्या व्यक्तीला पण उभं करायचंय प्लेन भिंतीकडे आणि एक 4-5 फूट मागे जा. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो मॅम. होय, तुमचा आवाज चेक करा. ज्यांचा नेटवर्क इश्यू असेल म्हणून आवाज येत नाही. चला दोन्ही प्रतीक्षा मॅडम 4 ते 5 फुटाचं अंतर ठेवा. त्यांना एकदम भिंतीच्या कोपऱ्यात टाका. 4-5 फुटाचं अंतर घ्या. हा, अजून मागे जा, सांगा इट्स ओके. कुठे गेल्या वैशाली मॅडम, माईक ऑन करा ना. माईक ऑन करून घ्या.
आहे मॅडम. समोरासमोर उभं राहायचंय. जसं बघा प्रतीक्षा आणि त्यांच्या सोबतचे एकदम व्यवस्थित उभं राहिल्या तसं तुम्हाला उभं राहायचंय. ठीक आहे, समोरासमोर रेकीला तुम्ही थँक्यू रेकी. दोन्ही हात रब करायचं. तिला पण दोन्ही हात रब करायला सांगा. प्रतीक्षा तुमच्या समोर जी आहे समोरच्या व्यक्तीला दोन्ही हात रब करायला सांगा आणि हात स्टेबल ठेवायचे आहेत. असे हात स्टेबल ठेवायचे आहेत. ठीक आहे, असे हात स्टेबल ठेवायचे आहेत. तिचे हात असे स्टेबल ठेवायला सांगा. मुलाला असे हात स्टेबल करायला सांगा. वैशाली कुलकर्णी म्हणून तुमचा व्हिडिओ बंद झालाय. प्रॉपर असे हात ठेवा आणि आता दोन्ही हात रब करून तुम्ही हळूहळू चालत जा त्यांच्यापर्यंत. हळूहळू चालत जायचंय. स्लोली चालत त्याला थांबू द्या. त्याला तिथेच स्टेबल ठेव. स्टेबल राहा बेटा तू. हळूहळू चालत जा विदाउट एनी टच. एका ठिकाणी आल्यावर तुम्हाला दोन हातांमध्ये मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. एक ऊर्जांचा प्रवाह तुम्हाला जाणवेल. त्या प्रवाहाचा अनुभव घ्या. जाणवलं का प्रतीक्षा? असं एक काहीतरी खेचल्यासारखं? हो मॅम, जाणवलं. व्हेरी गुड. आता हे तुम्हाला जाणवलेली एनर्जी काय आहे तर तुझ्या आणि तिचा औरा तिथे अटॅच होतोय. तुमचा आणि तिचा औरा तिथे अटॅच होतो आहे आणि तेवढं तुमच्या एनर्जीचं फील्ड आहे. वैशाली म्हणून जाणवलं तुम्हाला टच करायचं नाहीये समोरच्या व्यक्तीला. एनर्जी जाणवली तरी किती फुटावरनं? किती अंतर किती आहे? एवढंच आहे थोडं. किती? त्या मॅडमचे हात असे ठेवायचे आहेत ना? तिथे का? हा, त्यांचे पण हात असे असतील आणि तुम्ही मागून चालत या. 3-4 फुटावरनं चालत आलं तरी चालेल. ओके. हा, ऐश्वर्या मॅडम जाणवली का एनर्जी? हो, जाणवते मॅडम. ओके ग्रेट. म्हणजे आता 2 मिनिटं बसा. आपण पुढचं प्रॅक्टिकली तुमच्याचकडनं करून घेऊ. जाणवली मॅडम. ओके, खाली बसा आता. सगळ्यांनी जिथे जागेवर बसले होते तिथे या. आता नेक्स्ट प्रॅक्टिकल पण आपण करणार आहे. आता इथे बघा, सगळ्यांनी कुठली एनर्जी जाणवली? हे जे प्रॅक्टिकल केलं या प्रॅक्टिकलचा अर्थ काय आहे? आपण समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं ऑफिसचं क्षेत्र किंवा अजून क्षेत्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला जाता. ठीक आहे. आणि हे काम करत जेव्हा असतात तर तेव्हा शाळेत मुलं जातात. तर मग शाळेमध्ये एक कितीतरी मुलांचं वर्गात समजा 50 मुलं आहेत. रोज 4-5 शिक्षक शिकवायला येतात. तर अशा सगळ्या मुलांची एनर्जी त्यांच्या ह्याच्यात येतं. आणि जर कळत नकळत समोरच्या व्यक्तीची नकारात्मकता आली तर मग मुलांचे आजारपण किंवा लाईफ मधल्या समस्या येतात. अगदी त्याच पद्धतीने आपण ऑफिसच्या ह्याच्यात जातो, लग्न समारंभ किंवा कुठेही गेलो तर काय होतं की त्या कळत नकळत समोरच्याची एनर्जी जर नकारात्मक असेल तर आपल्या एनर्जीमध्ये निगेटिव्हिटी येते आणि जर का समोरच्याची एनर्जी पॉझिटिव्ह असेल तर आपल्या एनर्जीमध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह येत असते. म्हणून आपली एनर्जी ही सगळ्यात महत्वाचं काम करत असते. आलं लक्षात? आपली जी एनर्जी आहे. तर मग आजपासून औरा कळला सगळ्यांना की आभा मंडळात जशा एनर्जी मिक्स होतात. मग जर पॉझिटिव्ह एनर्जी लोक आपल्या जवळ आहे तर आपल्याला सकारात्मकता जाणवेल आणि जर का नकारात्मक ऊर्जांचे लोक आपल्या आजूबाजूला आहे मग चिडचिड. मग आपल्याला चिडचिड करायची आहे का? नाही. आणि त्याच्यासाठी औरा क्लिन्झिंग हे एक प्रभावी टेक्निक यात आहे. मग आता औरा क्लिन्झिंग कसा करायचा तर त्याच्यासाठी 2 उपाय आहेत. खुशी, 1 मिनिट. तर बघा, आंघोळीच्या पाण्यामध्ये औरा पावडर. आंघोळीच्या पाण्यामध्ये जर मीठ वापरलं, संधे मीठ, ठीक आहे. हे आर्टिफिशियल म्हणजे तयार केलेलं मिळतं मार्केटमध्ये आणि ते जर तसं जर तुम्ही वापरलं तर ते 400-500 रुपयाला मिळतं. तुम्ही साधं घरी साधं मीठ पण तुम्ही वापरू शकता. साधं म्हणजे घरचं ते व्हाईटवालं मीठ नाही, सेंद्रिय मिठामध्ये गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून तुम्ही एका बॉटलमध्ये भरून रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये जर का तुम्ही हे मीठ वापरलं तर तुमचा औरा क्लीन होतो. ही पहिली साधी पद्धत आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं सगळ्यांच्या जर मीठ वापरलं
तर तुम्ही सरळ सरळ तुमचा औरा खूप चांगल्या पद्धतीने क्लीन करू शकता. ठीक आहे. जरी रेकी नाही शिकले त्यांच्यासाठी तुम्ही हे मीठ वापरू शकता. हे आपल्या एका स्टुडंटनी तयार केलेलं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर जसा आपला औरा आहे त्याच पद्धतीने वास्तूचा देखील औरा असतो. वास्तूमध्ये एव्हरीथिंग इज द एनर्जी. तर आपल्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा येत असतात आणि त्याच्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर त्याचा मूड स्विंग होणं किंवा चांगला राहणं वाईट राहणं हा परिणाम होत असतो. आणि म्हणून जर तुम्ही फ्लोअर क्लिनिंग मध्ये आठवड्यातनं ऍटलीस्ट 2दा तरी तुम्हाला फ्लोअर क्लिनिंग साठी मिठाचा वापर तुम्ही करू शकता. ठीक आहे. हे अमेझॉनवर उपलब्ध आहे आणि आपले एक स्टुडंट आहे त्याही सेल करतात. तुम्ही तिकडनंही बोलवू शकता. त्याच्यानंतर दुसरं एक आहे, ही आहे औरा पावडर. ही जी आहे ही आहे औरा पावडर. याच्यामध्ये औरा पावडर सोबत एक ऑइल येतं. हे बघा इथे तुम्हाला एक छोटी बॉटल दिसते इंजेक्शन सारखी. हे आहे औराचं ऑइल. तर हे कुठल्याही फॅमिलीला 2-2.5 महिने सहज चालते. तर याच्यात तुम्ही चिमूटभर, फक्त चिमूटभर घ्यायचंय. आणि वास्तूचा औरा ठीक करण्यासाठी तुमच्या घराचं हॉलचं जे स्कर्टिंग असतं ना, टाईल्सचं जे लावलेलं असतं साईडचं, तिथे तुम्हाला याचा वापर करायचा. चिमूटभर टाकायचा आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील प्रत्येकाच्या चिमूटभर टाकायचं आहे. रिझल्ट खूप चांगला येतो. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हे औरा पावडर यूज करू शकता. ठीक आहे. आता हे झालं औरा पावडरचं. आता या पद्धतीने आणि आता मी तुम्हाला कुठलंही माध्यम न वापरता औरा क्लिन्झिंग कसं करायचं ते शिकवते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, एक मिनिट. तर आपल्याला काय करायचं, दोन्ही हात रब करायचा. सेल्फ औरा क्लिन्झिंग पहिला विषय काय आहे, सेल्फ औरा क्लिन्झिंग. सेल्फ औरा क्लिन्झिंग मध्ये आपल्याला रेखीला कॉल करायचा आहे. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत आणि दोन्ही हात रब करायचे आहेत आणि डोक्याच्या वर टच करायचं नाहीये. लक्षात घ्या, टच करायचं नाहीये. असे हात ठेवायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी हो तो मेरे हाथों में समा जाए. जर माझ्या औरामध्ये आभा मंडळामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये येऊ दे. असं करायचंय प्रॅक्टिकली. आता तुम्ही जरी केलात तरी तुम्हाला 5 मिनिटात फरक जाणवेल तुमच्या औरामध्ये. असं करून खाली वाकायचं पायापर्यंत आणि जर तुम्ही ती एनर्जी सगळी पकडली आहे, हातावर फुंकर मारायची, ब्रह्मांडातून शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे. डू वन मोर टाइम. जर माझ्या आभा मंडळामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठली निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. थोडं वाकून पायापर्यंत जायचं, सगळी एनर्जी पकडायची, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. 2 टाइम्स आणि तिसऱ्यांदा परत करायचंय. आता मला ते सिम्बॉल टाकायची सवय झाली म्हणून माझे वारंवार हात सिम्बॉल साठी जातात. आपल्याला सरळ प्लेन करायचा. सिम्बॉल्स रेकीच्या 2nd-3rd लेवल मध्ये येतात. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी हो मेरे हाथों में समा जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. आणि त्याच्यानंतर कट 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 डिलीट 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 या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. प्लस घरामध्ये एक गुलाबजलची बॉटल नेहमी भरून ठेवायची आणि त्या गुलाबजलमध्ये जे लोक औरा पावडर वगैरे युज करतील त्याच्यातलं औरा पावडरचं थोडं 2 चिमूट 3 चिमूट टाकून द्यायचं. आता रोज जसं मला खूप शक्तिपात करावे लागतात किंवा कुणाचं हिलिंग करायचं आहे तर तुम्ही तुमच्या औराच्या क्लिनिंगसाठी या पद्धतीने स्प्रे करू शकता आणि नाभीपासनं ते कनेक्शन डिस्कनेक्ट करू शकता. कट 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 डिलीट डिलीट डिलीट. ठीक आहे. एनर्जीचं कट 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 डिलीट 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 म्हणजे त्या निगेटिव्हिटी पासनं आपलं नातं कायमस्वरूपी आपण कट केलेलं आहे. क्लिअर झालं. का बरं नाभीपासनं? प्रत्येक व्यक्तीच्या जन्माची सुरुवात ही त्या नाभीपासनं सुरू झालेली आहे आणि आपल्या नाभी जो सेंटर जो आहे आपल्या याचा, त्याच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी नाडी तत्व किंवा
नाभीचं विज्ञान हा एक वेगळा विषय आहे, पण आपल्याला तिथून कुठलेही कट करायची एनर्जी तर आपण नाभीपासनं कट 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 डिलीट 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 म्हणून संपर्क कट करू शकतो. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके, ठीक. आता नेक्स्ट, हे झालं स्वतःचं औरा क्लिन्झिंग. आता दुसऱ्यांचं फुल बॉडीचं औरा क्लिन्झिंग कशा पद्धतीने आपण करू शकतो ते आपण बघणार आहे. दुसऱ्यांचं औरा क्लिन्झिंग कसं करायचं, आणि पहिले आपण स्कॅनिंग करू. त्याच्या आधी स्कॅनिंगचं प्रॅक्टिकल करू आणि पहिले औरामध्ये समोरच्या कुठे काही प्रॉब्लेम आहे का ते चेक करू, आणि त्याच्यानंतर आपण औरा क्लिन्झिंग त्यांचं पण करणार आहे. ठीक आहे, ओके. सो मगाशी आपण पिन मध्ये घेतलेल्यांना परत आपण बोलवतो आहे. वैशाली कुलकर्णी मॅडम, प्रतीक्षा मॅडम, व्हिडिओ बंद झालाय तुमचा, ऑन करा. प्रतीक्षा मॅडम होत्या ना मगाशी, कोण होतं अजून? वैशाली मॅडम अनम्यूट करा. ऐश्वर्या मॅडम अनम्यूट करा. चला नेक्स्ट, हा आहेत का प्रतीक्षा मॅडम? ओके, चला आता करायचं काय आहे तुम्हाला. आता आपण करतोय औराचं स्कॅनिंग, म्हणजे विदाऊट पेशंटला स्पर्श न करता किंवा कुठल्या व्यक्तीला स्पर्श न करता त्याच्या जीवनात नेमकं काय चालू आहे हे तुम्ही ओळखू शकता. ठीक आहे, कुठं प्रॉब्लेम आहे. चला उभं करायचं त्यांना भिंतीच्या प्लेन सरफेस कडे. कॉल करा प्रतीक्षा मॅडम. मी स्वतःची आभारी, कॉल करायचंय. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. वैशाली मॅडम कॅमेरा पडला तुमचा. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ठीक आहे, हात खाली घेऊन जस्ट रिलॅक्स होऊन उभा राहा. हात रब नाही करायचे बेटा तू, आता जस्ट हात खाली घेऊन उभा राहा, असं सावधान. ओके, हा. आता काय करायचंय, दोन्ही हात रब करून जसं आपण सेल्फ औरा क्लिन्झिंग केलं ना तसं त्यांना टच न करता त्यांच्या डोक्यावरनं हात असे हळूहळू हळूहळू खाली आणा. त्यांना डोळे बंद कर बेटा तू, डोळे बंद करून उभा राहायचंय तुला. ठीक आहे, डोळे समोरच्या व्यक्तीला डोळे बंद करायला सांगा आणि हळूवार हात खाली घ्यायचे, बिलकुल स्लोली हँड्स डाऊन करायचे. प्रतीक्षा मॅडम स्लोली हात डाऊन, हात खाली घ्यायचे हळूहळू. आणि कुठे तुमचे हळूहळू, ऐश्वर्या मॅडम फास्ट होत आहे, हात असे, हात असे, ऐश्वर्या मॅडम हात असे, असे हळूवार आणा. ठीक आहे, हळूवार. त्याला मान सरळ करायला सांगा. हा, डोळे बंद ठेवून हळूवार हात खाली आणा. कुठे तुमचे हात कुठल्या शरीराच्या पार्टवर जड पडतात, शरीराला स्पर्श करायचा नाहीये. हळूवार हात खाली आणा. कुठे तुमचे हात जड पडतात कुठल्या पोर्शनला ते मला सांगायचं आहे. कुठे तुमचे हात भारी पडतात, पायापर्यंत नाही पर्यंत, पायापर्यंत खाली हात घ्यायचे वैशाली मॅडम. हा, ऐश्वर्या मॅडम कुठे हात तुमचे थोडे जड पडले किंवा वेगळं फिलिंग आलं? मॅडम छाती जवळ नेलं ना, एक नॉर्मल थोडस जड वाटलंय. कफ वगैरे आहे का त्याला? हा, थोडासा खोकला. हा, ते त्याच्यामुळे तिथे हात जड पडले. ठीक आहे, हा. आता ती एनर्जी उचलून ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. असं 3 टाइम्स करा, 3 टाइम्स समोरून, 3 टाइम्स मागून, त्याला पलटवून आणि 2 साईडने असं केलं तरी. हा, कुठे जाणवलं? प्रतीक्षा माईक अनम्यूट करा. प्रतीक्षा माईक ऑन करा. माईक ऑन नाही आहे तुमचं. हा, करा बरं, अनम्यूट अनम्यूट. नाही होत आहे, थांबा 1 मिनिट, बाजूला हो तुम्ही, म्हणजे मी मेसेज पाठवते म्हणजे अनम्यूट होईल. हा, आता बघा मेसेज आला असेल. हा, वैशाली मॅडम सांगा, तुम्ही सांगा तोपर्यंत. मॅडम कसं करायचं एकदा पुन्हा सांगा. बघा, डोक्याच्या वर असं त्यांना डोळे बंद करून उभं ठेवा. तुम्ही रेकीला कॉल करा आणि त्याच्यानंतर दोन्ही हात असे हळूवार 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 खाली आणायचे.
जर यांच्या आभा मंडळात म्हणजे मनाला रेकीला सांगायचं की कुठले हे असेल तर मला त्याच्या एनर्जीचा अनुभव करो म्हणून. सांग मॅडमला. काय म्हणता तो? मला खूप फ्रेश वाटतंय. फ्रेश वाटतं, व्हेरी गुड. आता तुला मॅजिक वॉटर देईल, त्याच्यानंतर अजून फ्रेश वाटेल. आपण आज तुझ्याला मॅजिकचं वॉटर बनवायला शिकवणार आहे. ओके, चला कुठे गेला प्रतीक्षा मॅडम? वैशाली मॅडम झालं का? प्रतीक्षा मॅडम अनम्यूट तर करा. काय झालं बोला. हा मॅम आता झालं अनम्यूट. हा, काय आलं? मॅम थोडं कुठे चढ झाले त्या? छातीजवळ थोडं जड पडलं आणि पायाजवळ थोडस. तर पायाजवळ कुठे पाय दुखतात आहे का ते विचारा तिला, आणि छातीजवळ कफ किंवा काही त्रास आहे का, चेस्ट जवळ काही पेन वगैरे आहे का ते विचारा. मॅम थोडं चालल्यावरती मॅम श्वासाला त्रास होतो थोडासा. बघा दम आता लागतो. आता विचार करा, जे मी प्रॅक्टिकली आपण सिद्ध केलं की ऍक्च्युअल समोरच्या व्यक्तीला त्रास आहे, तो त्रास आपण इथे बघू शकतो. हा बोला वैशाली मॅडम, अनम्यूट करा. थोडस छातीजवळ जड जाणवलं. छातीजवळ जड? आजच्या सगळ्या पेशंटला छातीजवळ जड आहे का? चल. अच्छा, थोडंसं आहे का त्यांना विचारा. त्रास आहे का विचारा. नाही, थोडासा कफ आहे ग, सर्दी. बस तेच, त्याच्यामुळेच ते जड जाणवतं. आता या प्रॅक्टिकल मधनं आपण काय सिद्ध केलं की जर का समोरच्या व्यक्तीमध्ये कुठेही प्रॉब्लेम असेल शरीरावर, तर ते तुमच्या विदाऊट एनी स्कॅनिंग तुम्ही ओळखू शकता. विदाऊट एनी म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही स्कॅन करू शकता की नेमकं त्यांचं कुठल्या चक्राजवळ, जेव्हा आपण आता उद्या चक्र शिकणार की नाही, तर कुठल्या चक्रावर नेमके ब्लॉकेजेस आहे आणि त्याच्यानुसार त्यांच्या जीवनामध्ये कोणती समस्या असू शकते हे तुम्ही उद्यापासून ओळखू शकाल. एक्झॅक्ट कोणाच्याही चक्रानुसार तुम्ही त्यांच्या लाईफ मधल्या प्रॉब्लेम ला ओळखू शकाल. पण आपल्याला फक्त प्रॉब्लेम ओळखणं हा उद्देश नक्कीच नाही आहे. आपल्याला प्रॉब्लेमच्या सोल्युशन पर्यंत पोहोचणं हे आपल्या लाईफचं टार्गेट आहे. क्लिअर? येस ऑर नो? येस मॅम. चलो, तर आता आपण पुढे जाऊ. आता बघितलं आपण विदाऊट, आता आपल्याला मॅडम, हा बोला. आपण आवरा क्लिन्झिंग दिवसभरातून किती वेळा करायचं? औरा क्लिन्झिंग दिवसातनं फक्त एकदा करायचं. औरा अच्छा. क्लिन्झिंग चक्र रोज प्रॅक्टिस काय करायची ते आपण बघणार आहे. चला आता आपण औराचे प्रॅक्टिकल अजून थोडं बाजूला करू आणि मुख्य उद्देश पाणी आणि अन्न चार्ज करायचं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यांनी एक एक ग्लास पाणी घेऊन घ्या पटापट. सगळ्यांचे व्हिडिओ ऑन ठेवा, म्हणजे मजा येईल तुम्हाला करायला आणि मला पण तुम्हाला गाईड करताना छान वाटेल. 231 232 लोक प्रेझेंट आहेत. 233. चला, सगळ्यांनी एक ग्लास पाणी आणायचं, रेडी करा. प्यायचं नाही ना, पाणी पिणार नाहीये प्रशांत सर. पाणी चार्ज करायला शिकायचं आपल्याला. पाणी घ्या ग्लास मध्ये पटकन. पाणी प्यायला कुणालाच नाही सांगितलं मी सध्या, म्हणूनच व्हिडिओ ऑन पाहिजे, नाही तर मी सांगायचं एक आणि होऊन दुसरंच जातं. सगळ्यांनी एक ग्लास पाणी जवळ घ्यायचं आहे. प्रॅक्टिकल अनुभव घ्यायचा असेल, ज्यांचा शक्तिपात झालेला आहे त्यांनी रेकीला आवाहन करायचं आहे, आणि ज्यांचा शक्तिपात नाही झालेला आहे, असे जर काही सुटले असतील लोक, त्यांनी त्यांच्या आराध्य दैवताला आवाहन करायचंय. आपल्या ज्या काही आराध्य दैवत आहे त्यांच्या एनर्जीमुळे तुम्ही पाणी चार्ज करू शकता. आणि ज्यांचं रेकीचा शक्तिपात झालाय त्यांनी रेकीला कॉल करायचा. तर सगळ्यांनी खाली आसन घेतलेलं आहे ना बसायला,
बसायला पाय फ्लोअर टच नसावे हे प्रॅक्टिकल करताना. ठीक आहे. ओके, थांबा, तसं नाही करायचंय. रुको जरा. चला, अर्ध्यापेक्षा जास्ती लोकांचे व्हिडिओ बंद आहे तर त्यांना माझा पर्याय नाही आहे, मी नाही गाईड करू शकत. चलो आगे बढ़ते हैं. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांना मी गाईड करते. विश्वास सर, पाणी घेतलं का? ओके, ठीक आहे. सगळ्यांनी ते पाणी थोडं समोर ठेवा 1 मिनिट आणि प्रार्थना करायचंय. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य स्वतःची किंवा स्वतःचा, प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता असा ठेवायचा. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. बॉटल घेतली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. दोन्ही हात रब करा. आता पाण्याचा ग्लास हातात घ्या. बॉटल असेल तर अशी हातात घ्या. पाण्याचा ग्लास तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता. आणि आता एक सिप पाणी प्या तुम्ही. फक्त एक सिप. त्याची चव, जे नॉर्मल वॉटर आहे त्याची चव पहिले बघून घ्या. नॉर्मल वॉटरची चव बघून घ्या. आणि आता एकच सिप घ्यायचा, त्याच ग्लासचं एक सिप प्या आणि ती चव लक्षात ठेवा. आता आपण पाण्याला चार्ज करणार आहे. ठीक आहे, जास्ती नाही, एक सिप घ्यायचं. आता आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे पाणी, एक मिनिट, आता याला प्रार्थना करून या पाण्या ग्लासला हातात घ्या आणि इथे रब करायचे हात आणि त्याला अफर्मेशन द्यायचं. हँड रब केले का सगळ्यांनी? थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. हँड रब करून द्या. रब केल्याने एनर्जी ऍक्टिव्हेट होत असते. आणि आता या पाण्याला अफर्मेशन द्यायचं. हे पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य प्रदान करत आहे. हे पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. कुणाचे हात असे मागे खेचल्या जात आहे पाण्याच्या वर, असा एनर्जी काहीतरी असं मागे ढकलल्यासारखं कुणाला जाणवत आहे? हँडल्स करा ज्यांना जाणवत. ओके, आता हे पाणी प्यायचं आहे. म्हणजे असं 21 टाइम्स फिरवायचं आणि पाण्याची चव घ्या. आणि पाण्याची चव काय बदलली ते तुम्ही अनुभव करा आणि पाण्याच्या चवीत काय फरक वाटला जस्ट शेअर. रेश्मा मॅडम अनम्यूट करा. माईक बंद झाला परत तुमचा, अनम्यूट करा. मॅम ऐका येतोय? ऐकायला येतं पण डबल आवाज येतो तुमच्याकडनं. कुणाचं दोन जवळजवळ जॉईन आहेत का? हो हो, माझी आई बघतीये तुमचंच. त्यांना थोडं लांब पाठवा. ओके. हॅलो, आवाज येतोय? हा, आता येतोय बोला. हा, मला एनर्जी अशी वाटली त्याच्यामध्ये. चेंज, पाण्याची चव, टेस्ट बदलली. आणि जेव्हा मी ते अफर्मेशन म्हणत होते तर ते एनर्जी अशी वरती मला खेचत होती अशी, म्हणजे. आणि त्याच्यामध्ये एक मला, मी जेव्हा पिलं पाणी तर एक एनर्जी त्याच्यामध्ये वाटलं, असं जड असं वाटलं त्याच्यामध्ये, जडपणा पाण्यामध्ये. तर खूप छान वाटलं मला ते. ओके, चला, थँक्यू. रेश्मा सावंत अनम्यूट करा. हा हा बोला. येस मॅम. काय ऍक्च्युली झालं? माझं थोडं फ्रॅक्चर असल्यामुळे मला थोडा उशीर झाला ग्लास हातामध्ये घ्यायला. सो त्याच्यामुळे आधीची जी प्रोसेस होती ती माझ्याकडून झाली नाहीये. आणि पण नंतर मी जे काही केलं, मला पाण्याची टेस्ट वेगळी लागली. बाकी ऊर्जा अशी काही जाणवली नाही. ओके, योगिता मॅडम. नमस्कार मॅडम.
नमस्कार म्हणजे नमस्कार. हात असे पाठी पाठी असे होत होते एकदम. पाण्याची चव मध्ये काय आणि फरक पडतो? पाण्याची चव एकदम शुद्ध, एकदम वेगळं शुद्ध वाटलं. आणि आधी थोडं तुरट तुरट असं वाटत होतं, म्हणजे तुरटी सारखं कसं लागतं आपल्याला त्या टाईप मध्ये लागलं पाणी. चला छान. हा बोला भाविका मॅडम. हा नमस्कार मॅम. नमस्कार. मी स्टार्ट केलं तेव्हा ती प्रोसेस कम्प्लिटली सेम तुमच्यासारखी केली. आधी जो घोट घेतला मी पाण्याचा तो नॉर्मल पाण्यासारखा होता जो नेहमी लागते. बट कम्प्लिटिंग सगळी प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर पाण्याची चव डिफरंट होती. आणि जेव्हा मी प्रोसेस करत होते तेव्हा माझा हात असा वर गेल्यासारखा होत होता. आणि ही चव मतलब म्हणजे पाणी पिल्यानंतर मला एकदम जसं ऍसिडिटी बाहेर पडावी ती सुद्धा जाणवली. 3-4 ढेकर सुद्धा येऊन गेल्यात. इट्स मीन गुड. छान. दॅट्स गुड. थँक्यू मॅम. थँक्यू. प्रतीक्षा मॅडम बोला. बरोबर आहे मॅम. पहिल्यांदा पहिला घोट घेतला तो नॉर्मल पाण्यासारखाच लागला. आणि एनर्जी दिल्यानंतर जे पाणी होतं ते एकदम शुद्ध आणि फ्रेश पाणी होतं मॅम. पोटात गेल्यानंतर असं शांत वाटतंय. ओके. मोरे मॅडम अनम्यूट करा. आधी ते हात खेचल्यासारखा झाला माझा. आणि नंतर स्टार्टिंगला पाण्याची चव जी नॉर्मल वॉटर सारखी होती, पण नंतर थोडं इलेक्ट्रिक सारखं जे एनर्जी असते ना तसं जाणवलं. थोडा तसा स्मेल आला. ओके. ऐश्वर्या मॅडम बोला. पाण्याची टेस्ट चेंज झाली. थोडस गोडसर लागलं पाणी. आता आपण बाकीच्यांचे फीडबॅक नाही घेऊ. तुम्ही टाईप करून आज संध्याकाळी ग्रुपवर टाका, कारण आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. चला थँक्यू. तर आता सगळ्यात महत्वाचं की हे जे आपण प्रॅक्टिकल केलं हे कुठलं मॅजिक आणि याच्यासाठी नाही आहे. तर लक्षात घ्या, शब्द ही ब्रह्मांड है और जल ही जीवन है, हे आपण नेहमी ऐकलेलं आहे. काय ऐकलेलं आहे? शब्द ही ब्रह्मांड है और जल ही जीवन है. आणि सायंटिस्ट मसुरे इमोटोचे जे आपण सुरुवातीचे 2 दिवस बघितलं की त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये कशा पद्धतीने त्यांनी अफर्मेशन नुसार त्या पाण्याचे व्हायब्रेशन्स कसे चेंज होतात. अगदी नकारात्मक अफर्मेशन दिल्यावर ते पाणी मडी आणि घाणेरडं दिसतं, इमेजेस जेव्हा काढल्या त्यांच्या, आणि पॉझिटिव्ह आणि प्रेमळ अफर्मेशन दिल्यामुळे सिल्वर किंवा गोल्डन क्रिस्टल मध्ये ते ट्रान्सफॉर्म होतं, क्लिस्टर क्लिअर पाणी. तर लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये आपल्याकडे पाणी आहे आणि त्या पाण्याला म्हणजे एव्हरीथिंग इज द एनर्जी. आपल्या घरातली प्रत्येक वस्तू किंवा आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट हे सगळं एनर्जीवर आहे. आणि जर का आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण पाणी किंवा स्वयंपाक करतोय आणि आपली एनर्जी निगेटिव्ह असेल, तर त्या विचारांचे सगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन त्या जीवनामध्ये येत असतात. आणि म्हणून आपल्या घरी जे पाणी स्टोअर करतात किंवा आजकाल तर फिल्टर मधनं डिरेक्टली पाणी आपणही करतो, तर तुम्हाला रेकीला कॉल करायचा आहे आणि त्या फिल्टरच्या दिशेने किंवा पाण्याचं भरणं आहे त्याच्या समोर हात ठेवून एक अफर्मेशन द्यायचं आसपासून. हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ होत आहे. कसं अफर्मेशन राहील? हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला. बघा, याच्यानंतर तुमच्या घरी एखादा पाहुणा जरी आला आणि त्याला पाणी द्याल तुम्ही, तर तो म्हणेल की तुमच्या घरच्या पाण्याला ना एक वेगळीच चव आहे, एक वेगळंच छान वाटतं आहे. हे उत्तर तुम्हाला भेटेल, कारण तिथे आपण पाण्याला अफर्मेशन देणार आहे की हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. शब्द ही ब्रह्मांड आहे. जशी शब्दांची एनर्जी तुम्ही क्रिएट कराल ना, तसंच आपल्या घरचं आणि वस्तूंचं औरा आणि एनर्जी तयार होणार आहे. तर पाण्याला आजपासनं थँक्यू म्हणायचंय. ज्या घरामध्ये बघा सतत निगेटिव्ह वातावरण किंवा चुकीचे शब्द उच्चारतात,
कुठलाच व्यक्ती आंतरिक लेवलवर प्रसन्न आणि आनंदी नसतो. आणि म्हणून वास्तू तथास्तू म्हणत असते हे खोटं नाही आहे. खरोखर आपल्या घरातनं रेकीच्या थर्ड लेवल मध्ये आपण याच्या डिटेलमध्ये शिकत असतो ध्वनी विज्ञान. पण आज तुम्हाला एवढंच सांगते की आपल्या घराची एनर्जी जर शुद्ध आणि सकारात्मक ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या जीवनात जे काही शब्द आपल्याकडनं निघतात ना, कधीच त्या शब्दांमध्ये कटुता नसावी. लक्षात घ्या, आज मुलं आईवडिलांचं का ऐकत नाही? किंवा एका घरात पहिलेच न्यूक्लिअर फॅमिली झाली आहे, 4-5 लोक एकत्र असतात आणि तरी देखील त्यांचं एकमेकांशी का जमत नाही? याचा एकमेव कारण आहे, माझ्याही मनात चांगली भावना आहे, समोरच्याही मनात चांगली भावना आहे, पण माझ्या संवादात जर सहभावना नाही, म्हणजे त्या संवादामध्ये समोरच्याच्या मनापर्यंत ती पॉझिटिव्हिटी पोहोचवण्याची एनर्जी नाही आहे, तर मग तो संवाद अर्धवट होतो. आणि म्हणून आई वडिलांनी कितीही म्हटलं तरी मुलं ऐकत नाही. त्याचं कारण काय? ती इच्छा तर आहे की आपल्या मुलांनी आपलं ऐकायला पाहिजे, पण तो संवाद साधताना ज्या आपल्या मनाच्या भावना आपण मुलांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणून आपलं मुलं ऐकत नाही. अगदी याच पद्धतीने प्रत्येक नात्याला जपताना संवाद हे खूप महत्वाचं साधन आहे, पण त्याच संवादाचं आपण वाद आणि बाकीच्या गोष्टींमध्ये वापर करतो. तर ते वाद काढून आपल्याला आजपासून संवाद कसा करायचा आहे? भावनापूर्वक संवाद, एकाच्या मनाची भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल असं सुंदर अनुभव तुम्ही या सहभावनेतनं घेऊ शकता. आता आपल्याला घरी रोज आपण अन्न तयार करतो. पाण्याला तर अफर्मेशन याच पद्धतीने द्यायचे, अन्नाला सुद्धा. तुम्ही सगळं अन्न तयार झालं, आता जे इथे आपले बंधू बसलेले आहेत त्यांनाही सूचना की जर किचन मध्ये जात नसाल तर रोज आता 1 मिनिटं सकाळी आणि 1 मिनिटं संध्याकाळी जायचं आणि काय करायचं, ते जे सगळं अन्न शिजलेलं आहे, म्हणजे आता असं असू शकतं ना की लेडीज क्लास करत नाही, फक्त जेंट्स क्लास करत आहे त्या घरचा, तर त्यांच्यासाठी सूचना, किचन मध्ये जायचं. बाकी लेडीजनी सुद्धा सेम प्रक्रिया करायची आहे. सगळ्या महिलांनी किचन मध्ये आपण जेव्हा पूर्ण स्वयंपाक तयार होऊन आता वाढणार आहे तर तेव्हा रेकीला प्रार्थना करायची. पायात सॉक्स किंवा चप्पल स्लीपर असली तरी चालेल, फ्लोअर टच पाय नसावे प्रार्थना करताना. हा नियम रेकीसाठी आहे, कारण आपली एनर्जी ग्राउंड टू अर्थ होते. म्हणून एक तर सॉक्स किंवा स्लीपर जी आपण किचन मध्ये वगैरे आजकाल घरात वापरतो तर ती आपल्या पायात असावी. आणि त्याच्यानंतर प्रार्थना करायची, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस फूड, आणि हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाचा आभार. आणि मग दोन्ही हात रफ करून त्या अन्न जिथे ठेवलेलं आहे त्याच्यावर असा हात करायचा आहे आणि अफर्मेशन द्यायचं आहे की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त होऊ दे. हे ईश्वर ऐसाय हो, हे ईश्वर ऐसाय हो, हे ईश्वर ऐसाय हो. अगदी तुमच्या हातातनं लगेच व्हायब्रेशन्स तयार होतील आणि त्या व्हायब्रेशन्समुळे तुम्ही ते पाणी आणि अन्न तुमच्या घरातलं चार्ज करून बघा. शब्द ही ब्रह्मांड आहे. आजपासून आपल्या घरामध्ये संवाद जर प्रेमाचा असेल तर वाद होणार नाही आणि ती सकारात्मकता जर आली तर मग हा योगेश सर बोला, काय प्रश्न आहे? मॅडम, मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या जिथे किचनचं घराचं वॉटर प्युरी आहे ते मी अफर्मेशन दिली, त्याच्यानंतर पाणी जरा थोडं स्वीट लागायला लागलं, पण माझे हात हेवी झाले दोन्ही. असं का? सर, हात हेवी नाही झाले. आपल्या हातातनं रेकीला कॉल केल्यानंतर रेकीची एनर्जीचा जो प्रवाह पास होतो ना, तर तो प्रवाहामुळे हात हेवी वाटतात, काही क्षणात ते हलके होऊन जातात. बघा काय काय होतं हातातनं, ह्या रेकीला कॉल केल्यानंतर प्रवाह एक तर तुमच्या हात थंड होतात, एक गरम होतात आणि हातामध्ये असं राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी आपल्याला जाणवते. काहीतरी हा, एक काहीतरी तुमच्या हातातनं त्या पाण्यापर्यंत पोहोचत आहे. ठीक आहे. रोज करत राहायचं डॉक्टर? काय योगेश सर? रोज करत राहायचं डॉक्टर ते? सर, आवाज ब्रेक होतोय तुमचा. रोज रोज करत राहायचं डॉक्टर असं ते? हा, रोज 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 प्रॅक्टिस. बघा आता दैनंदिन अजून तुमचं चक्र मेडिटेशन व्हायचं आहे. रोज तुम्हाला आता अन्न पाणी चार्ज करून घ्यायचंय. सध्या रोज तुमचा औरा क्लीन करायचा. उद्या आपण 7 चक्र शिकू, तर 7 चक्रांचं मग एक मेडिटेशन तुम्हाला रोज करायचं आहे.
बीज मंत्रांचा, प्रत्येक चक्राचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो, त्याच्यानंतर आपण प्रत्येक आजारानुसार प्रोटोकॉल बघणार आहे की कुठे हात ठेवल्यामुळे तुम्ही कुठला आजार दुरुस्त करू शकता, याचं प्रोटोकॉल आणि याचं सगळं नोट्स पीडीएफ पण तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, ओके. चला पुढे जाऊ आपण. इथपर्यंत क्लिअर झालं? अन्न पाण्याचं चार्जिंग करणं, कुणाला काही कन्फ्युजन आहे? क्लिअर? ओके, सो पुढे जाऊ आपण. एक मिनिट. की कट करायची गरज नाहीये, थोडे इकडचे प्रश्न बघून घेते मी. बाकी सगळ्यांना पाणी हलकं वाटलं, टेस्ट छान वाटलं, प्रत्येकाला आपापल्या एनर्जीनुसार वेगवेगळ्या टेस्ट जाणवल्या. ओके, ठीक. चलो, आता आपलं औराचं प्रॅक्टिकल सुरू होतं. औराकडे आपण परत येऊ. तर आता या आभा मंडळाच्या याच्यासाठी, हा सुवर्णा मॅडम काय प्रश्न आहे? अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. हा मॅम नमस्कार. तुम्ही जे सांगितलं पाण्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसणं किंवा आंघोळ करताना, सैंधव मीठ म्हणजे कुठलं ते गुलाबी येतं ते का आपलं खडे मीठ, समुद्र पिंक मीठ? सॉल्ट. खडे मीठ नाही, खडे मीठ फरशीसाठी वापरायचं. हे बघा, हे जे आहे हे खडे मीठ आहे. अच्छा, पांढरं जे समुद्र मीठ येतं ते आपलं. हा, ठीक आहे. अच्छा. आणि ओके. हे ऍक्च्युली तसंच नाही आहे, हे प्रोडक्ट म्हणून आहे आणि त्याच्यात त्यांनी चार्ज करून जे सुगंधित द्रव्य वगैरे टाकावं लागतात ते त्या पद्धतीने बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे पिंक सॉल्ट ज्याला म्हणतो आपण, रॉक सॉल्ट, ते आहे. हा, रॉक सॉल्ट. ओके, म्हणजे ते शेंदलन पांदलन तेच का? नाही नाही नाही, जे असतं ते पाणीपुरीत जे वापरतात काळं मीठ ते नाही. अच्छा, बर. त्याच्याने ओके, आंघोळ केली शेंदलन. तर मग दिवसभर लोक जवळ नाही येणार. म्हणजे उपवासाला जे आपण वापरतो ते सैंधव मीठ वापरतो ते उपवासाला. हा, उपवासाला वापरतो ते पिंक सॉल्ट ज्याला म्हणतो ना आपण ते. ओके ओके, ठीक आणि आहे. जेवणात सुद्धा रोजच्या, नुसतं उपवासालाच नाही वापरायचं, रोजच्या हा. जेवणात सुद्धा आपल्याला तेच आपल्याला सॉल्ट वापरायचं आहे. कांचन, ते मिठाचं हे दाखवा पॅकेट. ते ग्रुपवरती मग फोटो टाकाल, म्हणजे ज्याला घ्यायचं असेल ते आम्ही तुमच्याकडनं नाही नाही, घेऊ मी शकतो. विकत नाही, ते बॉटल त्या आपल्या स्टुडंटचे आहे. हे मी माझ्या घरी रोजच्या जेवणात वापरते ते मीठ आहे, हे पिंक सॉल्ट. अच्छा, ओके, हे तुम्ही युज करू शकता. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, ओके, थँक्यू. तर या पद्धतीने तुम्ही अन्न पाण्याचा चार्ज करू शकता. आता दुसऱ्यांचा औरा क्लिन्झिंग कसा करायचा तुम्ही सांगितला, की समोर तुम्ही उभं राहून 3 टाइम्स समोरून, 3 टाइम्स मागून. आवश्यक आहे, जेवण बनवताना पिंक सॉल्टच वापरायचं आहे. तर समोरून एकदा त्या व्यक्तीचा औरा क्लीन करायचा आहे, मागून एकदा, साईडनी एकदा आणि इकडनं एकदा. ठीक आहे, आज मी तुम्हाला औरा क्लिन्झिंगचा स्पेशल व्हिडिओ पाठवून देते की ज्याच्याने तुम्ही औरा क्लीन करू शकता दुसऱ्यांचा. आता सेल्फ औरा क्लिन्झिंग मी सांगितलं 3 टाइम्स या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता एखाद्या व्यक्तीला खूप ताप चढला तर काय करायचं? तर त्या व्यक्तीला लेटून एका बाउलमध्ये, आपण जसं स्पंजिंग करायला पाणी घेतो ना बाउलमध्ये, अगदी तसंच पण त्या बाउलमध्ये सेंधे मीठ टाकायचं. सेंधे मीठ टाकून त्याला त्या नॅपकिनला पिळायचं. आणि बघा, आपल्या आजी वगैरे ते झाव काढणं हा एक शब्द आमच्या विदर्भातला होता, तुमच्याकडे माहित नाही काय म्हणतात, की ते या पद्धतीने पूर्ण ते झाडूनी वगैरे ते असं पूर्ण उभं करून हे करायचे. तर किंवा काचेच्या थालमुळामध्ये ते करायचे आधी जुने लोक. तर अगदी आपल्याला फक्त ते नॅपकिननी असं पूर्ण हे करून करायचंय. आज जितक्या लोकांनी हे युज केलेलं आहे ही टेक्निक, अक्षरशः गोळी घेऊन जेवढा फास्ट उतरत नाही, आपण कुठलंच मेडिसिन थांबवत नाही, मेडिसिन जे डॉक्टरांनी सांगितलं ते घ्यायचंच आहे. पण तुम्ही या पद्धतीने केला तर जास्ती चढलेला ताप अगदी 15-20 मिनिटांमध्ये सहजतेने उतरतो. हा याचा रिझल्ट आहे. क्लिअर? इतकं क्लिअर झालं सगळ्यांना? स्वतःचे औरा क्लिन्झिंग कसं करायचं आता मॉर्निंगला, आता या बॅचला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. आजचा व्हिडिओ बघून घ्याल. ओके, त्याच्यानंतर हे झालं आपलं ताप काढण्यासाठी. आता आपण सेल्फ औरा क्लिन्झिंग तुम्हाला परत सांगितलं की आठवड्यातनं 2दा आपल्याला मीठ टाकून फरशी पुसायची आहे.
आंघोळीच्या पाण्यामध्ये ऍटलिस्ट ज्या दिवशी खूप निगेटिव्ह वाटते त्या दिवशी तरी मीठ टाका, किंवा मग हे असं रेडीमेड आवरा पावडर मिळतं आणि आवरा ऑइल मिळतं, ज्याच्याने आपण आपल्या रूमचं वगैरे एनर्जी क्लीन करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं आपलं आवराचं. आता मी तुम्हाला स्वतःचा आवरा फील करायला शिकवते. स्वतःचा आवरा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय, रेकीला कॉल करायचा आहे. आपल्याकडे पण अवेलेबल आहे. मी आज ग्रुपवर फोटो आणि त्याचा कॉस्ट टाकून देणार. ठीक आहे. ओके, सगळ्यांनी रेकीला कॉल करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात रब करा. आणि इथे असा तुम्ही हात फिरवा, तुम्हाला एक एनर्जीचा फ्लो जाणवेल. हाताच्या तिथनं काहीतरी प्रवाहित होऊन डोक्यापर्यंत पोहोचत आहे असा अनुभव तुम्ही घेणार. पुन्हा कुणाला असं मॅग्नेटिक फील्ड काहीतरी असं खेचल्यासारखं जाणवत आहे. स्लोली श्रुती म्हणून खूप फास्ट होते हात फिरवणं. स्लोली फिरवा. पुन्हा कुणाला जाणवत आहे असं मॅग्नेटिक. ओके, ग्रेट. यस, ही जी एनर्जी आहे ही तुमच्या औराची एनर्जी तुम्ही फील करताय आता. ठीक आहे. याच पद्धतीने हळूवार हातावरनं फिरवा. हातावरनं तुम्हाला तुमच्या हाताचा औरा देखील फील होईल. टच करायचा नाहीये, टच करायचा नाहीये, फक्त फील करायचं आहे. हात असा आपोआप मागे जाईल. जेवढी तुमची एनर्जी स्ट्रॉंग आहे ना, हात आपोआप मागे जाईल त्या एनर्जीला फील करताना. बघा, असं मागे मागे खेचलं जात आहे. जाणवत आहे. जाणवला अनुष्का मॅडम, जाणवला ना? ओके, जाणवला का पल्लवी मॅडम? यस. तर या पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा औरा फील करू शकता. अगदी एका बोटाने पण, बोटाला फक्त असं तुम्ही थोडा रब करा. थंब आणि इंडेक्स फिंगरला थोडा रब करा. एक एनर्जी क्रिएट करा. आणि आता तुम्ही फक्त एका बोटाने इथे हे करा. जाणवली? जसा जसा तुमचा गोल राऊंड फिरतोय तशी एनर्जी फिरताना कुणाला जाणवली? ओके, भाविका मॅडमला जाणवली, पल्लवी मॅडमला जाणवली, रितिका मॅडमला जाणवली. ग्रेट. ओके, चला, ग्रेट. आता ही जी विचार करा की एव्हरीथिंग इज द एनर्जी. हे जे तुम्हाला जाणवत आहे ना, ह्या सगळ्या प्रकारच्या एनर्जी आता फक्त या एनर्जी रेकी. एक वाक्य लक्षात ठेवा, रेकी वर्क विथ द इंटेन्शन. रेकी तुमच्या इंटेन्शन सोबत काम करते आणि म्हणून रेकीला कॉल केल्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत तुमचं इंटेन्शन जोडायचंय. जसं आपण इथे पाणी चार्ज करताना रेकीला कॉल केलं आणि अफर्मेशन दिलं की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभू दे. पाणी त्या इंटेन्शननी चार्ज झालं. तुम्ही अन्नाला अफर्मेशन दिलं की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. तुम्ही त्या एनर्जीला चार्ज केलं. आजपासनं लोकांना जेव्हाही तुम्ही पैसे द्याल, ऑनलाईन मध्ये किंवा ऑफलाईन मध्ये, लगेच काय म्हणायचं, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस मनी आणि थँक्स टू दॅट पर्सन ज्याला तुम्ही पैसे देणार आहे.
ठीक आहे. कसं, आज जे लोक, आज मी तुम्हाला फायनान्शियल याच्यासाठी पण एक अफर्मेशन सांगते. इथून 90 दिवसात तुम्हाला खूप सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळेल. सगळ्यात पहिला बदल, आज घरी ना आपली पर्स चेक करा की किती फाटकी आहे. जेंट्स लेडीज सगळ्यांनी, जी पर्स तुम्ही रेग्युलर वापरता, सगळ्यात पहिले महिलांचं पर्स म्हणजे तर खजाना असतो. तर एक लक्षात घ्या, त्या पर्सला चेक करा. फाटलेली पर्स आजपासून यूज करायची नाही. छोटी असो मोठी असो, स्वस्त घ्यायची, महाग नाही घ्यायची, पण नवीन पर्स पाहिजे. त्याच्यानंतर कधीच कोणाला पैसे देताना 2 बोटांमध्ये असं पकडून पैसे द्यायचे नाही. 2 बोटांमध्ये असे पकडून कधीच पैसे द्यायचे नाही. पैसे या पद्धतीने द्यायचे. या 2 बोटांचा वापर करायचा नाहीये, म्हणजे मिडल फिंगर इंडेक्स फिंगरच्या मध्ये नाही. अंगठा आणि बाकीचे हे बोट या पद्धतीने आपल्याला पैसे समोरच्याला द्यायचे. ठीक आहे. आता हे पैसे देताना ऑनलाईन जरी ट्रान्झॅक्शन करत असाल तरी देखील थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस मनी अँड दॅट पर्सन असं म्हणून ज्याकडे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि अफर्मेशन द्यायचं. हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे. या व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून, मल्टिप्लाय होऊन माझ्या जीवनात परत या. आय एम वेटिंग फॉर यू. थँक्यू. आय लव्ह यू. काय म्हणायचं पैशाला? परत एकदा प्रार्थना सांगते. हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे. या व्यक्तीच्या जीवनात सगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू. थँक्यू. आय लव्ह यू. शब्द ही ब्रह्मांड आहे. तुम्ही एनर्जी कोणती क्रिएट केली की त्याच्या जीवनातही आनंद होत आहे ज्याला तुम्ही पैसे देत आहे, आणि बाबा त्याच्या जीवनात सगळा आनंद निर्माण करा आणि मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू. थँक्यू. आय लव्ह यू. या अफर्मेशनला रेकीने जर तुम्ही कॉल करून केलं, येणाऱ्या 90 दिवसामध्ये तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धीचा कुठला तरी एक फायदा होईल, ही माझी गॅरंटी. करके दे. ठीक आहे. तर आजपासून पैसे देताना त्याच्यात मी नियम सांगितला. पर्स मध्ये कधी पण अशा फोल्ड केलेल्या किंवा ज्या अशा ठेवलेल्या नोटा असतात, कधीच ठेवायच्या नाही. पर्स असा घ्यायचा, महिलांचा जरी पर्स, आता समजा हा माझा पर्स आहे, तर या पर्स मध्ये तुम्हाला पैसे सगळे असे सरळ ठेवायचे. पैसे कसे ठेवायचे? फोल्ड करून ठेवायचे नाही. या नोटा तुम्हाला या पद्धतीने स्ट्रेट असल्या पाहिजे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला स्ट्रेट असलेल्या नोटा ठेवायच्या. पर्स मध्ये औषधाचे कागद, जे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असतात, ते ठेवायचे नाही. कारण तिथे आपण त्या पद्धतीची एनर्जी क्रिएट करत असतो आणि आपल्याला तशी एनर्जी जर नाही पाहिजे आहे तर आपल्याला अशा पद्धतीने निगेटिव्हिटी क्रिएट करायची नाही. ठीक आहे. क्लिअर? इतकं क्लिअर झालं? ओके. आता हे झालं आपलं पाण्याला, अन्नाला आपण चार्ज करणं. आता आजपासून तुम्ही कुठलीही वस्तू तुमच्या हातांमध्ये ठेवून चार्ज करू शकता. कसं? जसं पाणी चार्ज केलं ना. आता समजा मुलाचा पेपर आहे, आणि तुम्हाला गंमत सांगते की आमच्याकडे एका मुलाचे एमबीबीएसचे पेपर होते. त्याचे वडील सुद्धा डॉक्टर होते आणि मुलाचं एमबीबीएस फायनल इयरचे पेपर होते. तर त्यांनी या पद्धतीने पर्स जरी फोल्ड असला तरी तुम्ही ज्या नोटा ठेवताना त्या सरळ ठेवायच्या. ठीक आहे. तर पेन त्यांनी माझ्याकडनं 5 ते 6 पेन चार्ज करून नेले मागच्या वर्षी, जेव्हा तो एमबीबीएस फायनल इयरच्या पेपरला होता. तर त्याच पद्धतीने तुम्ही देखील आपल्या घरच्या मुलांचे पेपर चांगले जावे म्हणून तुम्ही ते चार्ज करून ठेवू शकता. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. समजा आता माझ्या मुलाला द्यायचं, तर माझ्या मुलाचं आभार आहे आणि या पेनाची सुद्धा आभारी आहे असं म्हणून दोन्ही हात रब करून घ्यायचे आधी, आणि मग हा पेन हातात घ्यायचा, आणि हा पेन मी पेपर लिहिण्यासाठी माझ्या मुलाला देत आहे, आणि या पेनामुळे पेपर लिहून माझ्या मुलाचा अभ्यास एकदम खूप चांगला झालेला आहे असं अफर्मेशन आपण त्यात देऊ शकतो, आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपण तिथे क्रिएट करू शकतो. तर या पद्धतीने तुम्ही वस्तूंना सुद्धा चार्ज, कारण आपले शब्दच ब्रह्मांड आहे, तर आपण या पद्धतीने इथे त्या एनर्जी क्रिएट करू शकतो. ओके. 2-3 प्रश्न घेणार, बाकी आपण क्लासमध्ये. बघा, या शुक्रवारी 26 जानेवारी येते आहे, तर शुक्रवारी सुट्टी राहील, पण शनिवारी तुमचा क्लास 3 ते 4 तास राहील. मोस्टली जो आपला लास्ट डे सेशन असतं ना, ते 4 तास तर आरामात चालतं. तर त्याच्यामुळे ती मानसिकता ठेवून वेळ काढा,
कारण त्या दिवशी शेवटच्या प्रश्नापर्यंत उत्तर द्यायची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. तर पेशन्सनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन, कारण कसं कधी कधी एकाच्या प्रश्नात दुसऱ्याचं उत्तर मिळतं, तर त्याच्यामुळे त्या दिवशी शनिवारी जो आपला क्लास होईल पूर्ण पेशन्सने आपल्याला अटेंड करायचं आहे. 26ला आपल्या क्लासला सुट्टी राहणार आहे, तर 27चा क्लास हा 3 ते 4 तासांचा राहील. शनिवार असला तरी क्लास राहणार आहे. प्रत्येकाने तेवढ्या सिरियसली अटेंड करायचं आहे. इथून पुढे प्रत्येक सेशन हे प्रॅक्टिकल राहणार आहे. आणि गंमत सांगते तुम्हाला, पहिल्या दिवशी आपल्या क्लासमध्ये 192 लोक, किती, सॉरी 292 लोक होते, 292. आता जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो ना, त्या प्रॅक्टिस मध्ये किती कमी लोक होतात, कारण प्रत्येकाला चांगलं जीवन पाहिजे असतं. पण आजचा जमाना इन्स्टंट वाला आहे, 2 मिनिट वाली मॅगी उससे लाईफ नाही बदलती, बरोबर की नाही? जीवन बदलण्यासाठी आपल्याला सातत्य आणि प्रयत्न या 2 गोष्टी खूप गरजेच्या असतात. जी प्रॅक्टिस आपण लास्ट डे ला सांगणार आहे, माहितीये वेळ कमी जातो म्हणून मी अजूनपर्यंत मी काय करते किंवा माझ्याबद्दल तरी माहिती दिली आहे का? कारण मी जर सांगायला बसेल, कारण मला बरेच मेसेज आले, मॅडम येतात पर्सनली की मॅडम तुम्ही तुमच्याबद्दल काहीच नाही, तुम्ही कुठून आहात काय, ते हळूहळू माहिती होईल. पण ते महत्वाचं नाही, सध्या आपल्याला शिकून घेण्यात वेळ इन्व्हेस्ट करायचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनातली बहुमूल्य वेळेची जी इन्व्हेस्टमेंट करताय या क्लाससाठी, तर त्याच्यासाठी तुमच्या जीवनात ती पॉझिटिव्हिटी यावी, ते माझा उद्देश आहे. तर सॅटरडेला आपला क्लास 3 ते 4 तासांचा राहील. त्या मानसिकतेने क्लास अटेंड करायचा आहे. त्या दिवशी आपण प्रोटोकॉल आणि मेडिटेशन जर आपलं आज उद्यामध्ये नाही झालं तर त्या दिवशी आपलं मेडिटेशन पण राहील. तर उद्याचा आपला टॉपिक राहणार आहे 7 चक्र आणि 7 चक्रांमुळे आपल्या जीवनावर होणारा परिणाम. ठीक आहे, तर आज ज्यांचे फीडबॅक राहिलेले आहेत, अन्न पाण्याचा अनुभव म्हणजे पाणी चारचा अनुभव काय होता किंवा आवराचं जे प्रॅक्टिकल केलं तर नक्की शेअर करा. शेवटचे 2 अनुभव प्रश्न घेऊ आपण. प्रशांत सर बोला, काय प्रश्न आहे? हॅलो. हा बोला सर. हॅलो. हा हा बोला मॅडम, ऑरा क्लीन करताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं का काय करायचं म्हणजे? मी स्वतःचा आभारी आहे, दिव्यरेखी शक्तीचा आभारी आहे, समोरचा ज्या व्यक्तीचा तुम्ही करताय त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या व्यक्तीचा आभारी आहे हा प्रश्न विचारायचा, म्हणजे म्हणायचं तसं. ओके, पायाखाली थँक्यू. आसन घेतल्याशिवाय हिलिंग करायचं नाही. उद्या आपण शिकणार आहे की एक हिलिंग प्रोसेस कशी असतात, म्हणजे औरात शिकणार, चक्र शिकणार आहात, पण टोटल एक हिलिंगची प्रोसेस कशी असतात ते पण आपण बघणार आहे, की एका व्यक्तीला कसं हिलिंग द्यायचं आणि एनर्जी बॉल, म्हणजे अजून आपलं सिलेबस भरपूर बाकी आहे, सगळं प्रॅक्टिकल व्हायचंय. तो जेवढं तुम्ही रेग्युलर अटेंड कराल तेवढं बेनिफिट होईल. आणि आणि 4 शनिवारचं टायमिंग काय राहणार मॅडम? शनिवारचं टायमिंग आपण 2 वाजता सुरू करू, मग संपेपर्यंत. लास्टचा टायमिंग मी नाही सांगू शकत, कारण तो 4 पावणे 4 तास हा सहज होतो. ओके मॅम, थँक्यू. चालेल, थँक्यू. चला, तर 4 वाजले, माझी नेक्स्ट बॅच कंटिन्यू आहे, तर आज आपल्याला इथे थांबावं लागेल. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते ग्रुप आज ओपन झाल्यावर तिथे विचारू शकता आणि तुमचा फीडबॅक पाण्याचा आणि औराचा कसा होता तो पण शेअर करू शकता. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.